कन्नूरग्रामाधिवासं प्रशान्तम् समुत्थाय प्रातरुदिवन्दनीयम् दृढा भक्तिमास्थाय गुरोर्स्वात्मनिष्ठम् स्मरामि सदा सद्गुरुं ब्रह्मरूपम् गुरो सिद्धरामैकनिष्ठं सुशिष्यम् जनानां प्रियं दुर्जनामपि उद्धारकम् सुप्रीतिज्ञानेन जितं सर्वलोकम् नमामैक्यभक्त्या श्रीगणेशावमूर्तिम् नमामैक्यभक्त्या श्रीगणेशावमूर्तिम्। ओम श्री सद्गुरुवे नमः। जनतेला ज्ञानबोध करून अज्ञान आणि अंधकार यांचे निरसन करण्यासाठी परमेश्वर गुरुरूपाने अवतरतो। ही परंपरा भारतवर्षात अनादी काळापासून चालत आलेली आहे। अशीच एक परंपरा आदिगुरु दत्तात्रेयांपासून सुरू झाली। त्यांच्या अनुग्रहानेच पुढे नवनाथांनी लोकोद्धाराचे कार्य केले। या नवनाथांपैकी श्री रेवणनाथ या आदिगुरूंपासून श्री काळसिद्धेश्वर महाराज, श्री गुरुलिंग जंगम महाराज, श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर अशी गुरुशिष्य परंपरा सुरू झाली। श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांचे शिष्य श्री सिद्धरामेश्वर महाराज यांनी मोठ्या प्रमाणावर लोकोद्धाराचे कार्य केले। यांचे अनुग्रही आणि सत्शिष्य हेच शांतिकुटीर संप्रदायाचे संस्थापक श्री समर्थ सद्गुरु गणपतराव महाराज कन्नूर। श्री सद्गुरु गणपतराव महाराज कन्नूर यांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दिवशी 1909 साली विजापूर जिल्ह्यातील कन्नूर या गावी झाला। श्रीयुत शिवरामपंत कन्नूर आणि सौभाग्यवती सरस्वतीबाई कन्नूर यांचे ते तृतीय चिरंजीव। लहानपणापासून अध्यात्माची आंतरिक ओढ असलेल्या या मुलाला वयाच्या 13व्या वर्षी सद्गुरु दर्शन होऊन त्यांचेकडून अनुग्रह प्राप्त झाला। शालेय शिक्षण विजापूर येथे झाल्यावर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली। शिक्षणाबरोबरच अनन्य सद्गुरु भक्ती, कठोर साधना आणि तीव्र वैराग्य यांच्या बळावर त्यांनी आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त केले। ब्रह्मचार्याचे असीधारा व्रत घेऊन भक्तोद्धाराच्या आणि संप्रदायाच्या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले। अध्यात्माचा गाढा अभ्यास, अमोघ आणि सरळ प्रवचन शैली, शांत, प्रेमळ आणि विनयशील स्वभाव, अत्यंत मृदू अंतःकरण या सर्व सात्विक गुणांचा मेरुमणी म्हणजेच हे सद्गुरु। अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। या गुरुगीतेतील श्लोकाच्या अर्थाप्रमाणे अनेक मुमुक्षूंना ज्ञानरूपी अंजनाने सद्गुरूंनी अज्ञानरूपी अंधकारातून मार्ग दाखवला आहे। तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी या ब्रह्मवाक्यांचा निश्चय शिष्यांच्या अंतःकरणात करून देऊन अनेक शिष्यांचा त्यांनी उद्धार केला आहे। तू ब्रह्म आहेस, अनादी अनंत असे परब्रह्म स्वरूपच तू असून तुझे आत्मस्वरूप हेच परब्रह्म आहे। तू नित्य मुक्त आहेस आणि सर्वव्यापक आहेस। आपले आत्मस्वरूप ओळखून
निजसुखात तृप्त होऊन सदैव आनंदी राहा. आत्मस्वरूपाचे आकलन होण्यासाठी असणारा अडसर म्हणजे अहंकार, त्याचा तू नाश कर आणि परमोच्च परमानंद प्राप्ती करून घे. शरीर हे नित्य नसून आपले आत्मस्वरूपच नित्य आहे आणि तू आत्माच आहेस. मीपणा त्यागून आपले आत्मस्वरूप जाणून सर्व जीवांवर आत्मवत प्रेम कर. आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती म्हणजेच मुक्ती. हे ज्ञान त्यांनी शिष्यांमध्ये त्यांच्या सर्व वाङ्मयातून प्रतिपादन केले आहे. त्याचबरोबर अत्यंत सोपा आणि मौलिक कानमंत्र सद्गुरू महाराजांनी आपल्या शिष्यांना दिला. तो म्हणजे सर्वांवर प्रेम करा आणि नेहमी आनंदात राहा. श्री महाराजांचे व्यक्तिमत्व अनेक संतांच्या मुशीतून घडलेले होते. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका नोहावे लोकाप्रती. जनसामान्यांच्या मध्ये विश्व मोहरे लावण्यासाठी ते वर्तत असत. दुरितांचे तिमिर जाओ या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे त्यांचा व्यवहार होता. शांतीब्रह्म एकनाथ यांचाच आविष्कार श्री महाराजांच्यात दिसत असे. भोळ्या भाबड्या भाविकांना अत्यंत सुलभ पद्धतीने परमार्थ सांगण्याचे काम श्री महाराजांनी केले. विशेष म्हणजे दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. यात बदल करून असे म्हणता येईल, दास कन्नूर ग्रामी राहतो, यात्रा देवाची पाहतो. ही श्री समर्थांची उक्ती श्री महाराजांनी सार्थ केली आहे. ज्ञानदेवांनी भक्तीला प्रेमाचा गोडवा दिला आणि भक्तीला ज्ञानाचा डोळा दिला. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे आणि भक्तीशिवाय ज्ञान पांगळे आहे, याचे भान ठेवून ज्ञानदेवांच्या वचनांचे जनसामान्यांना श्री महाराजांनी आचरण करावयास लावले. 50हून अधिक वर्षे सद्गुरू महाराजांनी आपल्या रसाळ वाणीने आणि सहज शैलीतून आत्मज्ञानाचा बोध केला. भारतातील अनेक प्रांतात भ्रमण करून त्यांनी ज्ञान प्रसाराचे विशाल कार्य स्थापिले. श्री सद्गुरू महाराजांचा शिष्यवर्ग अखंड भारतभर अनेक ठिकाणी विस्तारलेला आहे. प्रामुख्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सद्गुरूंचे भक्त मोठ्या प्रमाणावर आहेत. तीर्थे तीर्थे निर्मल ब्रह्मवृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंता अनुवादः, वादे वादे जायते तत्वबोधाः, बोधे बोधे भासते चंद्रचूडः. तीर्थक्षेत्रात ज्ञानी राहतात. त्यांचा उपदेश ऐकण्याकरता क्षेत्रास जावे अशी प्रथा आहे. मुमुक्षूंच्या भाग्याने अर्वाचीन काळातही ज्ञानी महात्मे उदयास आले आणि त्यांची स्थानं क्षेत्र बनली. त्यापैकी एक अत्युत्तम क्षेत्र म्हणजे कन्नूर गावानजीक असलेला शांती कुटीराश्रम. श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराजांच्या प्रेरणेने या आश्रमाची निर्मिती आणि विस्तार अगदी सहजगत्या होऊन तो आता सहस्त्रावधी भक्तांचे आश्रयस्थान बनला आहे. 1961 साली श्री समर्थ सद्गुरू महाराजांनी आपल्या शेतात प्रथम 3 खोल्या बांधून आश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. या 3 खोल्या म्हणजे भजनगृह, स्वयंपाकघर आणि कोठीची खोली. भजनगृहामध्ये अधिष्ठान फोटो ठेवण्यासाठी वेदिका बांधून वेदिकेच्या वरच्या बाजूला भिंतीवर श्री समर्थ सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज यांचे सुरेख तैलचित्र काढण्यात आले. त्याचप्रमाणे बाजूच्या भिंतीवर श्रीमद शंकराचार्य, रामकृष्ण परमहंस, चैतन्य महाप्रभू आदी प्रख्यात सत्पुरुषांची सुंदर तैलचित्रे साकार झाली. त्या योगाने भजनगृहाची शोभा वाढली. दैनंदिन काकड आरती, ग्रंथवाचन, 3 वेळचे भजन असा नित्यक्रम अव्याहतपणे चालू आहे. दिवसेंदिवस आश्रमाचा विस्तार वाढू लागला. इसवी सन 1969 साली भव्य प्रवचन हॉल, मोठे स्वयंपाकघर आणि कोठीघर सिद्ध झाले. प्रवचन हॉलच्या दारावर तमसोमा ज्योतिर्गमय असा संदेश देत श्री सरस्वती देवी विराजमान झाली आहे. सभागृहाच्या भिंतीवर अनेक संत आणि सत्पुरुषांची तैलचित्रे रंगवून
बोधवाक्ये लिहिल्याने या बोलक्या भिंती भक्तांना आल्हाद आणि संदेश देऊन सभागृहाच्या वैभवात भर घालत आहेत. हजारो साधक बसण्याची क्षमता असणाऱ्या या सभागृहात गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ अद्वैत बोधाचा ज्ञानयज्ञ अविरतपणे चालू आहे. या प्रवचन हॉलच्या पश्चिमेला 1984 साली सद्गुरू महाराजांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात संप्रदायाचे मूळ पुरुष आदिगुरु श्री दत्तात्रेयांच्या संगमरवरी मूर्तीची स्थापना करून सुबक मंदिर बांधण्यात आले. आश्रमात श्री रामनवमी, श्रावण सप्ताह, श्री दत्त जयंती, गुरुपौर्णिमा असे सप्ताह आणि अन्य विविध आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात. निज श्रावण वद्य त्रयोदशी पासून भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी पर्यंत होणारा सप्ताह श्री महाराजांचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नामदेवाचा भक्तिरंग आश्रमात उसळतो. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हे कन्नूर आश्रमामध्ये सार्थ होते. अशा आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी झालेल्या मुमुक्षूंची महाप्रसादाची व्यवस्था आश्रमातील राजांगण हे भोजनगृह समर्थपणे पेलत आहे. सर्व सोयींनी युक्त असलेल्या या भोजनगृहात एका वेळी 700 ते 800 भाविकांची प्रसादाची सोय होऊ शकते. आलेले भक्तगण येथील महाप्रसादाने तृप्त होऊन जातात. सप्त्याला येणाऱ्या शिष्यांच्या निवासाच्या सोयीसाठी मुख्य इमारतीच्या पुढील भागात प्रथम 14 खोल्या बांधून त्या इमारतीचे भक्त निवास असे नामकरण केले गेले. इसवी सन 1975 मध्ये श्री दत्त महाराज यांच्या पवित्र हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले. शिष्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन भक्त निवासाचा विस्तार केला गेला. या छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होऊन आज भक्त निवासाच्या 150 खोल्या उभ्या राहिल्या आहेत. या भक्त निवासातील ज्या खोलीत श्री समर्थ सद्गुरू महाराजांचे 30 वर्षे वास्तव्य होते, ती ही वास्तू म्हणजे आलेल्या प्रत्येक भक्ताकरता साक्षात सगुणरूपी देव भेटणारा गाभाराच. त्यांच्या या खोलीसमोर उभारलेली गोशाला म्हणजे श्री समर्थ सद्गुरू महाराजांच्या भूतदयेचे प्रतीकच. त्यांनी या गोशालेला त्यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती माता यांचे नाव दिले. नुकतेच या गोशालेचे नूतनीकरण करून येथे गाय वासरांची उत्तम सोय करण्यात आली आहे. महाराजांचे सद्गुरू श्री समर्थ सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज यांनी महाराजांच्या मात्यापित्याकडून त्यांचा हा पुत्र परमार्थ वृद्धीसाठी मागितला आणि आपल्या काळजावर दगड ठेवून त्यांनी तो सद्गुरूंना दिला. पण या मातेचे डोळे कायम लागले होते ते सद्गुरूंकडील ज्ञानार्जन पूर्ण करून आपला पुत्र परत कधी येतो याकडे. महाराज आपल्या मातेकडे परत आल्यानंतर मात्र आपल्या आई सरस्वतीबाई यांची त्यांनी अखेरपर्यंत अनन्य भावे सेवा केली. श्री समर्थ सद्गुरू महाराजांच्या मातोश्री सरस्वती माता यांनी 1975 साली देह ठेवला. त्यांचे अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. समाधीवर पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. श्री समर्थ सद्गुरू महाराजांच्या भगिनी गंभा सुब्बक्का यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्थ सद्गुरू महाराजांच्या कार्यासाठी समर्पित केले. त्यांची ही समाधी आपणास या मंदिरात पाहायला मिळते. श्री समर्थ सद्गुरू महाराजांच्या वास्तव्याने आणि चरणस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीला निसर्गाचाही वरदहस्त लाभला आहे. आश्रमात आपल्याला जागोजागी विविध वृक्षपल्लव पाहावयास मिळते. अशा या परमपवित्र शांती कुटीर आश्रमात मध्यभागी भक्तांच्या स्वागतासाठी महाद्वार उभे आहे. त्यावर सुंदर गणेश मूर्ती कोरली असून दोन्हीकडे हत्ती डुलत आहेत. या महाद्वाराच्या बाहेर पाण्याची टाकी असून त्यावर कमलपुष्पामध्ये श्री शंकराची भव्य मूर्ती विराजमान झाली आहे. आश्रमामध्ये अध्यात्म भांडार या विभागात श्री समर्थ सद्गुरू महाराजांनी लिहिलेली ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. श्री सद्गुरू महाराजांनी भक्तांना
अत्यंत उपयुक्त आणि बोधप्पर असे अनेक कानडी, मराठी आणि हिंदी ग्रंथांचे आणि पुस्तकांचे सरळ आणि सोप्या भाषेत लेखन केले आहे. आत्मज्ञानाची पंचपक्वान्ने, साधकांचा दीपस्तंभ, अनुभवज्ञान, ध्यानयोग अशा 30-35 ग्रंथांचे आध्यात्मिक भांडार त्यांनी निर्माण केले आहे. आश्रमाच्या वतीने शांतिकुटीर संदेश या नावाचे त्रैमासिक मराठी, कानडी आणि हिंदी या 3ही भाषातून प्रकाशित होते. श्री समर्थ रामदास स्वामी यांचा ग्रंथराज दासबोध याचा कानडी भाषेतील अनुवाद हा श्री महाराजांच्या ग्रंथसंपदेतील अनमोल ठेवा आहे. सुलभ आत्मज्ञान हा सर्वसामान्यांना समजेल असा 400 पानांचा महान आध्यात्मिक ग्रंथ त्यांनी वयाच्या 95व्या वर्षी लिहिला. भारतीयांची धार्मिक आणि नैतिक अवनती पाहून ती रोखण्यासाठी श्री सद्गुरू महाराजांनी 1993 मध्ये भारतीय सुराज्य संस्थेची स्थापना केली. भारतीय सुराज्य संस्थेचे मुखपत्र सुराज्यपथ हे कानडी आणि मराठी भाषातून 1995 पासून सुरू आहे. जीवनाच्या अखेरपर्यंत या कार्यासाठी श्री महाराजांनी अथक परिश्रम घेतले. वरील अलौकिक कार्य सहजपणे आणि अत्यंत निस्पृहपणे प्रत्यक्षात उतरवलेल्या या महापुरुषाने 18 सप्टेंबर 2004 भाद्रपद शुद्ध चतुर्थी या शुभदिनी वयाची 95 वर्षे पूर्ण केली होती. त्या निमित्ताने श्री सद्गुरू महाराजांचा जन्मोत्सव शांतिकुटीर आश्रम कन्नूर येथे श्री शालिवाहन शके 1926 तारणनाम संवत्सर निजश्रावण वद्य एकादशी पासून भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपर्यंत साजरा करण्याचे ठरवण्यात आले होते. श्री समर्थ सद्गुरू महाराजांची प्रकृती वयोमाना परत्वे खचत चालली होती. सर्व भक्त देखील चिंतेत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे नियोजित उत्सव पुढे ढकलण्याची सर्व भक्तांनी महाराजांना विनंती केली होती. अत्यंत शांत आणि तितक्याच खंबीरपणे ही विनंती अमान्य करून श्री महाराजांनी शिष्यांना प्रेमपूर्वक आदेश दिला, माझ्या प्रकृतीची काळजी करू नका. उत्साहाने, आनंदाने आणि प्रेमाने उत्सव साजरा करा. उत्सव होईपर्यंत मला काहीही होणार नाही. गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून हा जन्मोत्सव श्री महाराजांचे शिष्य, भाविक भक्त आणि आप्तेष्ट यांनी उत्साहाने मोठ्या प्रमाणावर साजरा केला. सुलभ आत्मज्ञान या ग्रंथाचे प्रकाशन देखील याच त्र्यंबक महारथी महोत्सवात झाले. गणेश चतुर्थीच्या दिवशी 18 सप्टेंबर 2004 ला श्री महाराजांनी सर्व शिष्यांना व्यासपीठावरून दर्शन दिले आणि सर्वांवर आपली कृपादृष्टी टाकली. ते गुरुदर्शन सर्व भक्तांसाठी अखेरचे ठरले. गुरुमाऊलींचा जन्मोत्सव साजरा करून शिष्यवृंद आपल्या गावी पोहोचतो तोच 20 सप्टेंबर 2004 रोजी दुपारी 2:20 श्री समर्थ सद्गुरू महाराजांनी आपले अवतार कार्य संपवले आणि ते स्वस्वरूपी लीन झाले. श्री समर्थ सद्गुरू महाराजांचे सगुण अस्तित्व लोप पावले तरी त्यांनी चेतवलेल्या अध्यात्माच्या स्फुल्लिंगाची आजही आपणास आश्रमात क्षणोक्षणी प्रचिती येते. श्री समर्थ सद्गुरू महाराजांच्या महानिर्वाणानंतर आश्रमामध्येच सुबक आणि सुंदर समाधी मंदिर बांधून त्यामध्ये श्री समर्थ सद्गुरू महाराजांचा अस्थिकलश जतन करण्यात आला आहे. त्यावर संगमरवरी शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे. इथेच दर सोमवारी आणि गुरुवारी इच्छुक साधकांना गुरुमंत्र दिला जातो. शांतिकुटीर आश्रम येणाऱ्या प्रत्येक भक्त आणि साधकासाठी परमशांतीचे माहेरच आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात त्रिविध तापांनी होरपळलेल्या जीवाला आश्रमात पाऊल ठेवता क्षणीच सर्व तापत्रयांचा विसर पडून परमशांतीचा अनुभव येतो. श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर यांनी आपले सर्व जीवन आध्यात्मिक कार्यास समर्पित केले. जनसामान्यांचा उद्धार, मुमुक्षूंना मोक्ष प्राप्ती
आणि अद्वैत तत्वाचा प्रसार हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय मानले. आनंद मानंदकरम प्रसन्नम ज्ञान स्वरूपम निजबोध रूपम योगींद्रमिड्यम भवरोग वैद्यम श्रीमद्गुरुम नित्यम अहम नमामि. अशा या योगीराज महाज्ञानी सगुण परब्रह्मरूपी सत्पुरुषाला शतकोटी प्रणाम. गणराज तुला मी कसा कसा विसरू, तू माय मी लेकरू. गणराज तुला मी कसा कसा विसरू,